ह्याच्यात व्हिडिओ येणार सगळा व्हिडिओ हां, असं समोरचा सगळं बरोबर दिसणार. हां सगळा. चला सावकाश आणि फोन कर. हां फोन करतो, थांबलो की करतो फोन. हां 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 ही अशी आहेत. चला हो हो चला मामा. चला चलो मंडळी, गुड मॉर्निंग. निघालो आपण 4:30ला उठलो, 5:30ला निघालो, म्हणजे 1 तास गेला आपला बॅग वगैरे भरण्यामध्ये. काय झालं, पूर्ण बॅग पॅक केलं आणि पॉकेट राहिलं आतमध्ये, परत सगळं खुललं. ट्रिप 0 करू का? ट्रिप 0 करूया आपण. चलो का लवकर निघालो माहिती आहे का, आपल्याला उन्हाच्या अगोदर थोडंसं चांगलं कवर करायला लागेल ना, म्हणून. हायवे टच झालो आहे आपण आणि गाडी आपण फटाफट आपण इथून यू टर्न घेऊया. यू टर्न घेतला आपण, लागलो मुंबई गोवा हायवेला. चलो आता इकडे तिकडे कुठे वळायचं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे काय की जो आपण रूट संगमेश्वराला जो घ्यायचो ना, तो ह्यावेळी आपण घेणार नाही. आपण जाणार आहे सरळ, कारण वैभव बोलला की सरळ रोड पण आता छान झाला आहे म्हणून. त्यामुळे मग आता इकडे तिकडे काय घुसायची गरज लागणार नाही आपल्याला. चलो आता आपण सरळ 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 आपल्याला रोड पकडायचा आहे. बघू आपण नाश्त्यापर्यंत किती किलोमीटर आपल्याला कवर करता येतील ना, तेवढं आपण बघूया. बुक तर काय लागली नाही आहे मला. पण हे आदिष्टीचं मंदिर आहे. चलो खूप सुंदर आहे, नवीन बांधलं आहे आता आणि मूर्ती वरती ठेवली आहे. काल आम्ही इकडेच राखून दिली. चलो इथून आपलं गाव स्टार्ट आहे. 5 मिनटात संपेल देखील आपण पुढे जाऊ तेव्हा. बाकी रोडला मस्त गाड्या नाही आहेत बिलकुल. माझ्या मागे फक्त एक स्विफ्ट आहे जी मागे पुढे करते फक्त. त्याला जाऊ देऊ पुढे एकदा, कारण ते खूप मागे पुढे करायला लागले. तर आता पोचलो कुठे आपण माहिती आहे का, ऑलमोस्ट हातिवलेला आपण पोचायला आलो आहे. तळगाव चालू आहे का नाही काय माहिती, असेल चालू. असू देत रे, कोणतरी असू देत. हाय कोण? नाही कोण दिसतच नाही आहे. आणि काय धंदाच नको आहे, मारा. कोण उठतच नाही. जाऊ दे, हातिवल्याला भरू आपण. हातिवल्याच्या बाजूलाच आहे आणि हे चालू असतं ऑलवेज. आता त्या लोकांना एवढी मस्ती आहे का ते विचारू नका. जाऊ दे, सोडा. काय करायचं आपल्याला, ऑप्शन होता आपल्याला भेटला, बाकी माहीत नाही आपल्याला काय करायचं. फुल करा. दे 113. थांबा थांबा थांबा, बस 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 बस. चलो, गणपती बाप्पा मोरया. चलो आता काही टेन्शन नाही आपल्याला. मुंबईला जाईपर्यंत पेट्रोल बघायचं नाही.
सनराईज पण होतोय आणि आता आपण निघतोय प्रॉपर. चलो, काय होतं 2 दिवस मजा केली. 2 दिवस म्हणण्यापेक्षा एकच दिवस, कारण मी परवा रात्री आलो घरी मार्लेश्वर नंतर, आणि मग कालचा दिवस मी पूर्ण घरी होतो. इकडे अर्धा दिवस फिरण्यामध्ये गेला आणि मग नंतर राखण होती. मग 7, 7:30, पावणे 8पर्यंत मग मी घरी होतो. नंतर मामाकडे आलो जेवलो आणि लगेच मग झोपलो. एक ना धुक्याची लेअर आली आहे इकडे बघा मित्रांनो. दिसत असेल का नाही माहीत नाही, पण एक मस्त लेअर आली आहे. छोटी आहे आणि स्पीड ब्रेकर आहेत ना हायवेला टाकून ठेवलेत. आता त्याचं कारण काय माहिती आहे की हा उतार आहे पूर्ण, नागमोडी वळणं आहेत आणि लोक ऐकत नाही, सुसाट येतात. त्याच्यासाठीचं हे टाकलेले स्पीड ब्रेकर आहेत. हे बघा, हां चलो. हे बघा राजापूरचा ब्रिज आला आहे. खूपच जबरदस्त आहे. काय वाटतो हा ब्रिज माहिती आहे. पहिला रोड आहे ना इथून खालून जात होता, म्हणजे याच्या हाफपेक्षा पण जास्त खालच्या लेवलला तो. आता त्याच्यावरून गाड्या जातात का नाही माहीत नाही, पण तो फुल बंद आहे. असं म्हणजे चालू आहे, असा तोडायला नाही घेतलेला तो आहे. म्हणजे जेव्हा भरती यायची, पूर यायचा ना, पाऊस जास्त पडायचा तेव्हा त्या पुलाच्या लेवलमध्ये पाणी यायचं. म्हणजे त्या पुलाच्या क्रॉस केल्यानंतर जो रोड आहे ना तो पूर्ण बंद व्हायचा, म्हणजे पूर्ण तो पाण्याखाली जायचा. हे विचार करा, एवढा पाऊस तिथे येऊन पडून ना ते भरती यायचे त्याला. आता जो असा ब्रिज केला आहे ना की तो कधी पाण्याखाली जाणारच नाही हा. आता आपण ओणीला पोचलो आहे, म्हणजे 37 किलोमीटर झालेत आपले अर्धा तासामध्ये. म्हणजे किलोमीटरपेक्षा जास्त पर मिनिट आहे आपला रेशो, ॲव्हरेज काढला तर. आता आलाय पाऊस, थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो असं वाटतंय मला. बघूया. आपण लास्ट टाईम आता आपण जेवढा आलो आहे मुंबईवरून गावाला किंवा गावावरून मुंबईला गेलो आहे ना, तेव्हा आपण इथून दाभोळवरून आतमध्ये जायचो, म्हणजे वाटोळवरून. का तर तो हातखंबा लांजाचा रस्ता जो आहे ना तो कंप्लीट झाला नव्हता. पण आता असं मामाचा मुलगा बोलला की ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे ते. आणि इकडच्या रोडला पण आता बऱ्यापैकी खड्डे आलेत. तर तो तिकडे जाण्यासाठी आहे ना, संगमेश्वरवरून आतमध्ये घुसण्यासाठी हा रोड होता. इथून राईट मारायचा खाली गेल्यावर, मग तो सरळ वाटोळ देवरूख करून ते जाता येतं दाभोळे मार्गे, आणि मग संगमेश्वरला हायवेला डायरेक्ट बाहेर पडता येतं. पण आपण ते करणार नाही आहे. आता आपण सरळ जाणार आहे. आपण हा सरळवाला रूट पण बघूया आता कसा झाला आहे तो. दरवेळी आपण तिकडूनच आतमध्ये जातो, आता असं सरळ. लांजाला आलो आपण. हे लांजाचं मार्केट म्हणजे मेन सिटी आहे, आणि हे ब्रिजचं काम चालू आहे अजून. हे कधीपासून करता येते लोक. परत त्याच विषयावर आपण बोलणं ना, आपण येडे असतो मग. कारण रस्ता काय होत नाही, आपल्या चर्चा काय संपत नाही. मग आपल्याला लांजाचा बस डेपो काय दिसलाच नाही. आता हाच होता मेन का अजून पुढे आहे काहीच आयडिया नाही. इकडे आलो नाही ना बरेच वर्ष, त्याच्यामुळे मला आता काही समजतच नाही की नेमकं कुठे आहे ते. धुकं बघा काय मंडळ आहे, आणि या रोडची वळणं बघा किती. हा अक्षरशः डोंगर फोडला या लोकांनी आहे. तरीच वेळ जात होता इथे करायला. पण डोंगर तर यार आमच्या इथे पण फोडला आहे, पण एवढा वेळ आमच्या इकडे नाही लागला. फटाफट झालं काम. हा कसा रखडला माहीत नाही. बघा बेकार वळण आहे ते. अरे आणि फुल धुकं आहे. कॅमेऱ्यात क्लिअर दिसत असेल कदाचित, पण बेकार धुकं आहे. म्हणजे मंडळी सनराईज होतोय बघा. सूर्य कसा वरती येतोय. आता परत झाकला तो त्या ढगांमध्ये. आता मगाशी मस्त दिसत होता. आता येईल तेव्हा दाखवतो. फक्त असा त्या बाजूला त्याचं तोंड पाहिजे. आता आपण इकडे जात असतो आणि सूर्य इकडे गुगलमध्ये दिसणार नाही. रत्नागिरीला जायला बघा हा रोड आहे इथून, आणि हा सरळ आपला जातो मुंबईला. तर काही कन्फ्यूज व्हायची काही गरजच नाही आहे, कारण तो तर असा आडवा जातो. आपल्याला असं सरळ जायचं होतं.
चलो तो बघत होतो तिथे चहासाठी थांबायला मी, पण गर्दी आहे बरीच आणि गाडी लावायला बाजूला जागा पण नाही आहे. गाडी रोडवरती लावायला लागली असे नाही तर यू टर्न घेऊन त्याच्या आतमध्ये दुकानासमोर, आणि ती खडी भरपूर आहे. आणि मला भीती काय वाटते, परत टायर कुठेतरी पंक्चर झाला तर मग आता एवढं लवकर कोणी दुकानं उघडत नाही आहे 7 आणि 7:30 वाजता. 9 वाजल्याशिवाय मला काही भेटणार नाही. त्याच्यामुळे चुपचाप चला, कुठेतरी रस्त्याच्या बाजूला टपरी दिसेल तिथे आपण थांबूया. हे बघा गणपतीपुळ्यासाठी लेफ्ट घ्यायचा आहे, बाकी संगमेश्वर मुंबई सरळ. यार इथे चहा होते. चलो इथे पिऊया आपण चहा, इथून यू टर्न घेऊन जाऊ. काय झोपेला कंट्रोल करायला लागणार असं ते होत नाही ना. एक ना चहा प्यायलो, सुस्ती उडवली, तोंड वगैरे धुवून मस्त. 7 वाजलेत आता आणि आपले 88 किलोमीटर झालेले आहेत. परत डायव्हर्जन, परत इकडून पण गणपतीपुळ्याला जायला आहे रस्ता. आता मला ना तो एक्झॅक्ट आठवत नाही, जेव्हा मी आलो ना गणपतीपुळे आरेवारे करून, आणि नंतर मला एक छोटासा हायवे भेटला होता जिथून मला नंतर पार्लेश्वरला जायचं होतं. गेला स्पीड ब्रेकर उडवलीवरून. आता गाडी दिसलाच नाही तर मला, मी ना त्या आम्हाला वाटतं हेच आहे ते, इथूनच मी आलो होतो. नाही 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 नाही, हे नाही, हे नाही. एक कुठला तरी असा रोड होता जिथून ना मी आतमध्ये टाकली होती गाडी हायवेला. तो बघा किती आहे. जो आपल्याला सूर्य दिसला होता तो परत गायब झालाय बघा. जबरदस्त धुकं आहे. आम्ही आहे ना, जेव्हा तुम्हाला लास्ट एक व्हिडिओ दिसला असेल ज्याच्यामध्ये आम्ही पूजेला गावी जात होतो, तेव्हा जो धुकं होता, तेव्हा राजूची गाडी आणलेली आम्ही, आणि तो जो धुका होता बेकारमध्ये, म्हणजे ना अक्षरशः पावसासारखं वाटत होतं ते. आता हे पण सेमच आहे, पण ॲटलिस्ट समोरचं दिसतंय, ते 50 मीटरच्या पुढचं दिसतच नव्हतं तेव्हा. म्हणजे ही गोष्ट आहे जानेवारीमधली. तेव्हा क्लायमेटच एक नंबर होता, फक्त ऊन होता हाच एक मोठा प्रश्न होता, बाकी एक नंबर होतं हे अशा धुक्यामधून. फक्त धुकं जास्त होतं. आता हे मस्त आहे. इकडे बघा कसबा संगमेश्वरला राईड घ्यायचा, मुंबई सरळ, चिपळूण सरळ. चिपळूण किती किलोमीटर अजून काय माहिती, बघायला लागेल. संगमेश्वरला जाणं ते आपल्याला लाडू घ्यायचे होते, पण ते आता एक कुठे भेटणार ते माहिती पण नाहीत आपल्याला. अरे बापरे, हे बघा काय गोटाच बनवून टाकला हायवेला सरळ. संगमेश्वरला पोचलो मित्रांनो. हे बघा संगमेश्वर स्टेशन आहे ते, रेल्वे स्टेशन. किती तासामध्ये सांगतो हा तुम्हाला, 5:30 नंतर, 6:30 आणि 7:30. हा 2 तासात संगमेश्वर. वा, मस्त खिचली आहे गाडी. म्हणजे रोड चांगला होता ना, म्हणून एवढी प्रॉपर खिचता आली आपल्याला. तरी आपण 2 ब्रेक घेतले एक पेट्रोल पंपवरती, आता एक 4 आपण ब्रेक घेतला, बाकी काय नाही घेतला. म्हणजे ते ऑलमोस्ट एक 5-5 मिनिटाचे असतील दोन्ही ब्रेक. ते 10 मिनटं आपण रेस्ट केला. तर असंच चांगलं पुढे रस्ता भेटू दे, ट्रॅफिक नको भेटू दे, म्हणजे आपण लवकर पोहोचू. काहीतरी झालंय बघा. शिट शिट शिट. यार भाजीची गाडी आहे. पाणी वगैरे काय पाहिजे का? काय हात फक्त फ्रॅक्चर झालाय, एक्सेल तुटला ना. हा, टायर गेला बाहेर. अरे बापरे, तिथून गेले ना. लागलं नाही ना कोणाला? लागलं नाही ना. काय नाही, हात फ्रॅक्चर होऊ दे. काय तिच्या जीव वाचला मग मोठा आहे म्हणावा. दैवळीतली गाडी होय ना. अरे बापरे, लागले कोणाला? नाही ना, त्याचा फक्त मुलगाचा हात फ्रॅक्चर झाला. नेले त्याला, नेले नाही हॉस्पिटलला. घेऊन गेले ना. पंकज गेला घेऊन, पंकज साळी सरपंच. नशीब काय मोठं काय लागलं नाही जास्त, फक्त हात फ्रॅक्चर झालाय. पण ठीक आहे. आता एवढा कशी गाडी ती पूर्ण खाली गेले, पूर्ण व्हीलच त्याचं निघालं. यार असे ॲक्सिडेंट नको होऊ देत ना. सावर्ड्याला पोचलोय मंडळी, आणि सावर्ड्याला एवढ्या लवकर आम्ही असं कधी आलेलोच नाही. आता एकटा आहे म्हणून, नाहीतर मग अजून थांबत थांबत यायला लागलं असतं आपल्याला.
चिपळूणला पोचलोय मित्रांनो. हा मस्त आलो. आता थोडंसं पाऊस आहे, भिजायला नाही झालंय पण आहे बऱ्यापैकी मस्त क्लायमेट असं राहू देत, फक्त पाऊस नको येऊ दे यार. ते बघा चिपळूणला इकडून आतमध्ये आपल्याला जायचं सरळ. बरेच लोक आहेत ना इथे कन्फ्यूज होतात की चिपळूणवरून तो एक सरळ रोड जातो आणि हा एक सरळ जातो. तर आपल्याला लेफ्टवाल्याने सरळ जायचं आहे, राईटने नाही. हा सरळ जातो मुंबईला. पाऊस आहे ना पुढे पण दिसतोय आपल्याला, म्हणजे थोडंसं ना ढगाळ वातावरण केलेलं आहे. इकडे क्लिअर आहे बट समोर पाऊस दिसतोय. बघू, फक्त पाऊस नसायला पाहिजे यार. परशुराम घाट चालू झालाय बघा. आणि याच्यानंतरचा जो सीन येतोय ना तो माझ्याकडे फोटो आहे जुन्या रस्त्याचा. पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे तिथून पाणी नाही आहे, नाहीतर ना असं आम्ही गणपतीवरून येतो ना पूर्ण असं पाणी धबधबाच आहे तो पूर्ण. इथून काढलेला फोटो आहे माझ्याकडे, एकदम जुना रस्ता. आता हा नवीन केला, आता बरीच वर्ष झाले ना. तो जुना फोटो आहे माझ्याकडे, शोधायला लागेल पण आहे. घाट चालू झाला आहे आता. हा घाट काहीतरी नाही 4-5 किलोमीटरचा आहे, 5 किलोमीटरचा. की मग आपण पोचणार खेडला. मध्यंतरी आहे ना इथला काही भाग आहे ना ढासळलेला पूर्ण, आणि खाली पूर्ण चिपळूण सिटी आहे. मस्त. इथून आता खेड किती आहे 27 आणि महाड 73 किलोमीटर, मुंबई 240. आणि आपले ना पावणे 200 किलोमीटर झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 171. इथे ना मंडळी पुढे एक मोठा टर्न आहे ना, त्याच्यामुळे केलेल्या ह्या कसरती आहेत हे बघा. चलो, खूप मोठा आहे हे वळण. खेडला पोचलो मंडळी. इथे ना लेफ्ट साईडला माझ्या खेडचं रेल्वे स्टेशन आहे, जवळच आहे अगदी मस्त लोकांना जायला. भारी वाटते. थोडा लाईट्स पाहिजे होत्या अजून, कारण ह्या लाईट्स काम नाही करत बघा तेवढ्या इथे. कारण उन्हातून आल्यानंतर आहे ना काहीच नाही जात दिसत त्याच्यामध्ये बघा. मी असेपर्यंत एकही गाडी नव्हती. चला संपलाय. इथे नाही का आता हॉटेल आहे, तो जबरदस्त सजवलेला आहे बघा. परत काय काम चालू आहे काय माहिती. माणगावला आलो. आता वाजले किती माहिती आहे 10:30. निघालो किती वाजता 5:30 वाजता, म्हणजे 6:30, 7:30, 8:30, 9:30, 4-5 तासात माणगाव. वा काय स्पीड मेंटेन केला आहे, एकच नंबर. पाऊस पडतो तर मग ते सगळं खोळंबा झाला असता. पावसाने जरा कृपा केली आपल्यावरती, आणि क्लायमेट पण असं मस्त क्लाउडी ठेवलं, एकदम ढगाळ. ऊन नव्हतं. आत्ता जरा बऱ्यापैकी ऊन यायला लागले. अजून 2-3 तास थांबलो ना आता मी घरी पोचेन बरोबर. चला, हा फक्त माणगावचा जो ट्रॅफिक आहे ना तो फक्त कवर झाला पाहिजे. आता जस्ट नाश्ता केला मी आणि निघालो. 2 वडापाव खाल्ले. चला मित्रांनो, हा इथून आहे ना जो लेफ्ट आहे ना तिथून मी श्रीवर्धनसाठी गेलो होतो येताना. म्हणजे हा इथून पुढून जो आहे ना एक लेफ्ट तो पकडला होता, म्हणजे मुंबईवरून येताना तो राईट. इथून सरळ मी पहिलं दिवेआगारला गेलो आहे बघा. इथून दिवेआगार नसेल, श्रीवर्धन लिहिलेलं आहे 47 किलोमीटर. आत्ता ट्रॅफिक आहे. तेव्हा येताना कसं मी सकाळी आलो ना तेव्हा एवढं नव्हतं ट्रॅफिक, म्हणजे गाड्याच नव्हत्या. आत्ता भयंकर आहेत. आणि हे सीझनच्या वेळी तर एकदम जाम असतं माहिती आहे का. पोलीस लोक असतात तिथे ट्रॅफिक कंट्रोल करायला. आता देखील आहेत. पुढे सर पूर्ण रस्ता ब्लॉक केला आहे, त्या बाजूला पूर्ण डबल लेन केलं आहे त्या लोकांनी. हा रोड नेहमी जाम असतो. माणगाव ते इंदापूर तो 4, 4.5, 5 किलोमीटरचा. हा बघ, हा बघ.
100चं टाका का? चलो 100चं टाकून घेतलं आहे फक्त वॉशरूमला जाण्यासाठी. हा बेकार आलं बेकार. कुठे माहिती आहे, कोलाडच्या थोडंसं पुढे आहे आणि मला वाटतं मी अजून इकडे 2.5 तासामध्ये घरी पोचेन. इथे थांबलेलो वॉशरूमला पेट्रोल पंपाजवळ आणि आता निघून नाश्ता वगैरे केला. आता डायरेक्ट घरी जाऊन जेवायचं, मध्ये कुठे थांबायचं नाही आता, नॉनस्टॉप. चलो. अजून पेन 9 किलोमीटर, पनवेल 39 आहे, अजून बरंच लांब आहे. मग तर 73 आहे. फायनली पोचलो आपण पनवेलला. म्हणजे 3-4 किलोमीटर आहे फक्त लांब, बट आलं. आता इथून सरळ जायचं आहे. हां थांबा आधी ना थोडासा आपण ज्यूस पिऊ, पण आहेच नाही कोणी इथे. वाशीला पोचलो आता आणि ऊन एवढं होतं ना की माझे हात बघा एकदम काळे काळे झालेत. म्हणजे हा पुढचा भाग जेवढा पोर्शन माझा ओपन होता ना एवढे हात असे करपतात कसे तसं झालं एकदम आहे. ठीक आहे, तरी थोडा वेळ म्हणजे आत्ताच फक्त ऊन भेटलं आहे, नाहीतर सकाळपासून तर मस्त असे सावलीच होते. ठीक आहे, काय करणार आता, त्याला ऑप्शन नाही. माझे ग्लोव्ज मी विसरलो ना आणि जे ते होते ते सापडत पण नव्हते. मला ते प्री अरेंज करायला पाहिजे होतं, ते झालं नाही ना माझ्याकडं. ठीक आहे, आता एक अर्धा तासामध्ये पोहोचेन मी. तर व्हिडिओ आवडला असेल आणि आपली सिरीज जी कोकण एपिसोड कोस्टल रोडची आहे ना ते आवडली असेल तर नक्की विजिट करा त्या व्हिडिओजना. चलो व्हिडिओ संपवतो आता. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. आणि हां, कोस्टल राईड आपली कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. त्या व्हिडिओनं टाकली तरी चालेल, आत्ताच्या व्हिडिओला टाकली तरी चालेल. भेटून नवीन एका ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट फ्रायडेचा प्लॅन आहे की आमच्या गिरनारला जायचा. तर बघू आता तिकडे आपण एक ब्लॉग बनवू, 1-2 नक्की बनतील. तर अवश्य बघा ते. धन्यवाद.